नमस्कार, मी डॉक्टर शैलेश अर्जुन बोंद्रडे, कॅन्सर तज्ञ, अपेक्स वेलनेस हॉस्पिटल, गोविंदनगर, नाशिक। आज मी आपणास फुफ्फुसाच्या कर्करोग बद्दल माहिती देणार आहे। भारतामध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे। याचं प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा कैक पटीने जास्ती आहे। आपल्या देशामध्ये सर्वसाधारण 70 ते 80 रुग्णांमागे एक रुग्णाला ग्लोबोकॅन डेटाप्रमाणे आपल्या देशामध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण साधारण 80 ते 82 हजाराच्या मध्ये दरवर्षी नवीन रुग्ण आढळतात। प्रामुख्याने फुफ्फुसाच्या कॅन्सरचं कारण आहे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, ज्यामध्ये तंबाखूचं सेवन जे गुटख्यामध्ये असू शकतं किंवा सिगरेट, खैनी, सिगार, हुक्का या सर्व गोष्टींमुळे फुफ्फुसाचे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते। पॅसिव्ह स्मोकिंग मध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे आपल्याजवळ कोणी दुसरं स्मोक करत असल्यास आपणामध्ये जे इजा होते त्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो। फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने खोकला येणे, दम लागणे, छातीत दुखणे, पाठ दुखणे, खोकल्यातनं रक्त पडणे, डोकं दुखणे अशी लक्षणं असू शकतात। फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या निदानासाठी सीटी स्कॅन किंवा सीटी स्कॅन गाइडेड बायोप्सी करावी लागते। बायोप्सीमध्ये तुकडा काढावा लागतो, ज्याला आपण एक टिश्यू म्हणतो। टिश्यू काढल्यानंतर आपण त्याच्यावर तपासणी करू शकतो। सीटी स्कॅन खाली जर बायोप्सी शक्य नसेल तर आपण ब्रॉन्कोस्कोपी करून सुद्धा आतनं फुफ्फुसामधनं बायोप्सी करता येते। आज फुफ्फुसामधले कॅन्सरमध्ये उपचारामध्ये खूप प्रगती झाली आहे। पूर्वी फक्त किमोथेरपी हा एक पर्याय असायचा, आज त्याबरोबर किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी असे बरेच नवीन प्रकारचे ट्रीटमेंट फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये आलेली आहे। लास्ट स्टेजचे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं साधारण आयुष्यमान 10 ते 12 वर्षापूर्वी 1 वर्ष असायचं। आज बरेच रुग्ण 3 वर्ष, 4 वर्ष आणि काही रुग्ण तर 7-7, 8-8 वर्षापर्यंत टॅबलेट्स खाऊन चांगले जगतायत आणि चांगली क्वालिटी ऑफ लाईफ अनुभव करतायत। धन्यवाद।